श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी म्हणतात, जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात ना, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. तसेच स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वास बहुतांशा वेळेस माणूस समोरची व्यक्ती काय सांगतो ते ऐकतो, त्याचप्रमाणे कृती करतो, कारण त्याला समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. समोरच्या व्यक्तीमुळे आपले नुकसान होणार नाही, आपले वाईट होणार नाही, असा विश्वास माणसाला वाटत असतो. मात्र काही प्रसंगात एखाद्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे नसत्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. असेच एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराजांनी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका याची शिकवण दिली आहे. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध काळातील असून ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात. नेमके काय घडते जाणून घेऊया. स्वामी असनस्त झालेले असतात. स्वामी चोळापांना म्हणतात की जसा राजा तशी प्रजा. राजाला सुद्धा कळत नाही कुणावर विश्वास ठेवावा. तिकडे राजा खंडेराव यांचा कारभारी दाजिबा यांना इंग्रज अटक करत असतात. दाजिबाचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी उर्मटपणे वागतो. राजा खंडेराव जमीन आणि दंड भरून दाजिबाला सोडून आणतात. एवढेच नव्हे तर त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करत असतात. न्याय निवाडा दाजिबाच्या हातात दिला जातो. दाजिबा अविवेकाने किरकोळ शुल्क अपराधासाठी कठोर शिक्षा करतात. स्वामींच्या कानावर दाजिबांची सर्व हकीकत येते. दाजिबा आपल्या कर्माचे बळ भोगणार आणि त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवणारा राजालाही भोगावे लागणार असे स्वामी सांगतात. गावकरी जाऊन राजाची भेट घेतात आणि राजाला सांगतात की प्रजा सुखी नाही. न्याय पदाधिकाऱ्यामुळे प्रजा हैराण झालेली आहे. या तक्रारीवर राजा फारसे लक्ष देत नाही. आमचे रयतेवर पूर्णपणे लक्ष आहे. आम्ही योग्य त्याच माणसाची नेमणूक केलेली आहे असे सांगून राजा गावकऱ्यांचे बोलणे फेटाळून लावतो. काही दिवसांनी इंग्रजांचा संस्थापनाच्या जबाबदारीवर राजाला खलिता येतो. राजाला मोठा धक्का बसतो आणि तो स्वामींना शरण जातो. स्वामी महाराज राजाची चांगलीच हजेरी घेतात. त्याला खडे बोल सुनावून कान उघडणी करतात आणि म्हणतात की चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याऐवजी त्याला सोडून बढती का देण्यात आली. त्याचाच तर हा परिणाम आहे. प्रजेला खूप सोसावे लागत आहे. दाजिबा स्वामींची क्षमा मागतो. स्वामी म्हणतात की तुला क्षमा नाही, तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील. स्वामींचे वाक्य संपायचंच अवकाश की इंग्रज शिपाई दाजिबाला अटक करतात. राजा आपण गुरुपदेश मानला नाही. शेवटी आपल्या मनाचं केलं. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. सारासार विचार करून निर्णय घ्यावा अशी शिकवण स्वामी देतात. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि कसे वाटले आमचे आजचे विचार नक्कीच कमेंटद्वारे आम्हाला कळवा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि जर आपण नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन विचार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.